नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर छोटीशी बोधकथा पाहणार आहोत। कथेचे नाव आहे चांगुलपणा। एकदा एका गावात गुरु नानक गेले। त्या गावातील लोकांनी त्यांना धक्के मारून हाकलून दिले। तरीही नानकजी म्हणाले, आपल्या गावातील एकता कायम टिकून राहो। पुढच्या गावात नानक गेले। त्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांची प्रेमाने विचारपूस केली। त्यांचा मुक्काम असे तोवर त्यांची प्रेमाने देखभाल केली, आदर सत्कार केला। त्या गावात नानकजींनी एक प्रवचनही केले। प्रवचनाचे शेवटी गुरु नानक म्हणाले, तुमच्या गावाचा नाश होवो, तुमचं वाटोळं होवो, तुमच्यात भांडण होवोत आणि तुमची फुटाफूट होवो। हे ऐकल्यावर त्यांचे शिष्य म्हणाले, हा काय आशीर्वाद दिलात? नानक म्हणाले, पहिले लोक आणि दुसरे लोक यातला फरक ध्यानी घ्या। या दुसऱ्या गावातला प्रत्येक माणूस सज्जन आहे। या साऱ्यांचं एकाच गावात काय काम? फुटाफूट झाली तर हे लोक गावोगाव जातील, त्यामुळे ती सारी गावे सुधारतील। पहिल्या गावातील लोक त्याच गावात जेवढा काळ एकत्र राहतील ते बरंच आहे। गटार एकाच ठिकाणी साठली तरी बरी, गंगा मात्र सगळीकडे पसरायला हवी। तात्पर्य, चांगल्याचा विस्तार हे जग सुखी करण्याचे रहस्य। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।